हा ताकद लाव. 5 रुपयाचा बंदा बाहेर येईल कशातनं. हा शिस्त. डोळा असलो मोठं का केल्यास होय? डोळा आहेत का गारगोटी आहेत एवढ्या मोठे? काय डोकं बिकं फिरले काय? एवढं मोठं डोळं केल्या वेळ मी एवढं केलं. तर गुड मॉर्निंग भावना आणि माझ्या बहिणीनं, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. काय पाहिजे? हां बारडी घे. बारडी पाहिजे. बारडी पाहिजे म्हणते असं तांदूळ उचलल्यास होय. तर विषय काय झाला आहे, आपले सपल्या गॅस टाकी आणि नाश्त्याला आज नाश्ता करायला काय नाही. उठले 8:30 पावणे 9 वाजल्यात. तर मी जाऊन इडली घेऊन येणार आहे नाश्त्याला. नाहीतर पोहे मिळालं तर पोहे नाही, पोहे खाल्ल्यात परवा. इडली घेऊन येतो. सकाळ सकाळी कसं असते आपलं नियोजन, हातून सगळं काढून इसकडून ठेवले. घडी घालून मी असंच माझं कायम इसकडलेलं असते बरं काय. हे मॅडमची सिंहासन आमच्या इथेच असते कायम. अजून ती पिशवी तेवढी वाटायची. रोटसाड सगळी केल्या. कामाच्या मटेरियल सगळी बॉम्ब झाल्या, अडचण झाल्या घरामध्ये. त्यात कापड एक वाळत अशी घरातनं घातलेली असावीत म्हणजे झालं. हे आलो काय मी हातपाय धुतो आणि जाऊन येतो काय. मी कायम भावांनो माझ्या बहिणीनो करायचं जातो एक आणि होते दुसरंच. काय झालं सांगतो मला. मी गेलतो नाश्तानाला इडली, आणि इडलीच दुकान कसं आहे नाक्यावर आहे लांब. मग गेलो आणि तिथे इडलीच मिळाली नाही, कारण त्यांची काहीतरी आज सुट्टी असते म्हणून. तर त्यांनी गेलं बाहेर. मग आता काय करायचं म्हणलो, कारण नाश्ता आणायला दुसरीकडे जायला आपलं गाडीत बी पेट्रोल नव्हतं माझ्या एवढं. नंतर काय केलो, हळूच एक शॉर्टकट मारला आणि येता येता मी फव घेऊन आलो. फव घेऊन आल्यामुळं आईसाहेब मला कावल्यात, काय नाही गेलं तसं काय घेऊन आलास म्हणून. कशी तोंड केल्या बघा एकदम, म्हणजे असं सुनसान नेले का एकटीला सोडल्या का तोंड केल्या की नाही. काय काय म्हणलीस मला आता तू? काय केलं मी, हे आणलो नाश्त्याला पोहे. मग पोहे परवा दिवशी खाल्लेलं, परवा दिवशी झालेलं पो. हां परवा दिवशी काल काय केलं नाश्त्याला मी, आणि परवा दिवशी चहा केला. त्याच्या आदल्या दिवशी पोहे आणलेले. ती बी सकाळी लवकर गेलतो माहिती आहे मी, रावल्या संगत कोल्हापूरला गेलतो परवा दिवशी. हा परवा दिवशी. तर आमची अशी सुरुवात झालेली आहे दिवसाची. हे घ्या एक घास तुम्हाला माझ्याकडं. मी जातो आता पाहुणं सोडायला. जाऊन पाहुणं सोडून येतो मी. पाहुणं सोडायला म्हणजे कुणाला माहिती आहे बाबा, मला कमेंट करून सांगा. अगं इडलीचं दुकान बंद होतं, म्हणजे गाडा बंद होता म्हणून फोग घेऊन आलो येता येता. आता काय करायचं, खाल्लीच नव्ह आता, सपली की फो. आता कशाला भांडाल्यास? तुझ्या प्लेटमध्ये तुला घातलेलं तेवढं सपली सगळं. आता काय आहे, आता का भांडा लागल्या सोबतच. इडलीच खायची तर उद्या घेऊन येतो की. आता नको कुठं, आता मिळतच नाही. आता कुठं आणू, तूच लागल्यास आता घेऊन ये फव कशाला. पण आता आणले, आता खाल्लीच नव्ह पोट भरून, आता कशाला भांडायला सोबत. मग का भांडाय का लागल्यास? खाणार मी पण खाणारच आहे, मला भुका लागल्यात आज, कवा नाही ती. तू आता मला काय म्हटलीस इडली का आणला नाहीस, मग मगाशी काय कन्नड सांगितलं तुला मी. तर मित्रांनो आईसाहेब मला कावलेले आहेत बऱ्यापैकी, मला लागल्यात भुका जाम. कवाच मी नाश्ता करत नाही भावनो घरात, कवाच म्हणजे लग बाय चान्स 2 महिन्यातनं 3 महिन्यातनं एकदा. गॅस सण त्याचा काय संबंध आहे? मी नाश्ता करतच नाही. गॅस सफाजन भुका लागायचं काय संबंध आहे? मी नाश्ता कवाच करत नाही. तर घरात एवढा रोज नाश्ता करतोय मी, कवा खाल्लाय? कवाच नाही. मला नाश्ता करायची, चहा प्यायची, असलं बाहेरचं काय खायची सवयच ना आपल्याला. भाजी भाकरी, त्याला चटणी भाकरी जर दिली तरी आपण खाद्य काय विषय नाही. आणि असं बी काय नाही, एक टाइम जेवलं तर दुसऱ्या टाइम नाही जेवलं तरी बी चालते आपल्याला. लहानपणापासून आपली सवय आहे. 1 रुपया घेऊन मी दिवसभर घरातून बाहेर जायचो. 1 रुपया, आणि तेवढ्या 1 रुपयावर माझा दिवस निघतो तसा. 1 रुपयाची खरडा एवढी यायची.
शाळेच्या शर्टाचा खिसा वरचा भरला, दिवसभर बोंबलं दिलं, जेवाय सुद्धा येत नव्हतो घरला. त्यामुळं खाण्यापिण्यात आपण लाजत नका. आणि काय आपलं हेच पाहिजे तेच पाहिजे, वांग नको, ह्याव नको, त्याव नको, असं काय नसतं आपलं. म्हणजे हाय ते खाण्याने समाधान झाले हे आपलं पहिल्यापासून भरला, लहानपणापासून. पटत नसलं तर मम्मीला विचारा. नंतर कवा बे हरभऱ्याची भाजी जर सोडली तर आपण काय खात नाही असणार, सगळं खाते. काय चालत नाही असणार. चिकन, मटन, वांगा असून दे, गवारी असून दे, शेवगा असून दे, सगळं दणका देतो. नाण्याला आवडत नाही मला गरगाड तेवढं आवडत नाही. तेवढे विषय आहे. बाकी तुम्ही काही बी खायला हाय त्याला माणसानं कसं आहे समज. मला नाही आवडत ते एकच वस्तू. मला आवडत नाही खरं, तुला आवडते ते सोडून मला काय बी खायला सांग. कडुलिंबाच्या पाल्याची जरी भाजी केलीस तरी बी खाणार. कशाची? शेवग्याची, वांग्याची. हा शेवग्याचं झाड असून तरी मिळत नव्हतं. बर कोण खात होतं ती झाडाची आमटी? मग झाडावर बसलेले पक्षी खात होते त्या शेवगा? नाही, एवढं माणसं होती भरपूर. माणसं होती आणि हा ताकद लाव. 5 रुपयाचा बंदा बाहेर येईल कशातनं. हा शिस्तात. हा बोल. काकर की जरा. शाबास शाबास. कोबीची भाजी कवा करायची मिळायची नाही. मग कवा केलीच नाही घरात. कोबीच असून काय करायची नाही घरात. खात नाही कोण. खात नाही कोण. खात नव्हती. कोण खात नव्हतं. फ्लावर करायचं नाही, वांग करायचं बघून बघून. वांग जमतो ती बी बुक्क घालायचा, जिरपूड घालायची, हिंगपूड घालायची आणि करून ठेवायचं वांग जमतो. मस्त व्हायची आमटी. एवढी आमटी चांगली व्हायची. मी तशी शिळी भाकरी घ्यायची आणि उठलं की जायची शिळी भाकरी घेऊन. वांग्याची फोड काय नाही कारण आमटी जेवण काय. वांग्याची गिरवीची भार लागते, वांग भार लागत नाही. वांग्यात वांग्याची आमटी तेवढी दम लायची. आमटी तेवढी काय कुठं असते ना त्यात. नाही खोटपीठ काय घालत होत. मग नुसतं बुक्का आणि हे घालायची मीठ. बुक्का घालायचं, जिरपूड आणि हिंगपूड. झाले आमटी तेवढीच. आणि बघून भरून तेव्हा आमटीला एवढी चव लागायची. काय बिन घालता एवढी चव लागायची. आता 5 पकवान घातले तरी चांगलं लागत नाही. काय चव द्यायचा. हात दुखत लागला. वांग्याची आमटी मला वांग्याची भाजी चांगली लागते. वांग घट्ट केलं असलं की नाही सुक्क चांगलं लागतं. तर भावानो आणि माझ्या बहिणीनो, आमच्या ह्या गप्पा अशा रोज चालू असतात. आणि आईच्या मनातल्या अशा काही काही गोष्टी असतात की नाही मी असं रोज ऐकत बसलेलो असतो. तर तुम्हाला बी ऐकू वाटत असेल किंवा ऐकायचं असेल पुढं व्हिडिओमध्ये तर मला कमेंट करून सांगा.
अजून पुढचा व्हिडिओ जर समजा तुम्ही येस म्हटला तर नक्की त्याच्यावर बनवू आपण. आता मात्र जातो मी, कारण अजून मला बाहेर जायचं बरीच काम आहेत आजचे दिवस. व्हिडिओ इथेपर्यंत ज्यांनी बघितला त्यांना लव यू. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत काळजी घ्या.